शांतीचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई सावित्रीबाई, आई जिजाऊ, महासूर्याची सावली, कोट्यावधीची माऊली, निळ्या पावरांची माय, बाबासाहेबांची ऊर्जा येणे, माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. इथे उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा धम्मचारिणी पद्माबाई मॅडम, इथे उपस्थित सर्व शिक्षक वृंद, नॉन टीचिंग स्टाफ आणि माझे सर्व लेकर, तुम्हाला रमाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. चारुशिला मॅडम आणि सुनीता मॅडम यांनी तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन दिली ना. इथे गेली की इकडे गेली? अच्छा, थोडं रिफ्रेश व्हायचं. मला सांगा, तुमच्या घरी जेव्हा तुमची मम्मी तुम्हाला अभ्यास करा म्हणते का? सर्वांची मम्मी? माझी मम्मी तर पहिले मारत होती आणि नंतर म्हणत होती अभ्यास कर. तुमची मम्मी कशी करते? एकदा तर बांधून ठेवलं होतं मला, फोन मध्ये होती मी तेव्हा, स्टडीज मध्ये करत. तुमची मम्मी करते? पण मला एक गोष्ट माहिती आहे की तुमची मम्मी तुम्हाला अभ्यास करा म्हणते आणि ती स्वतः मोबाईल पाहते किंवा टीव्ही पाहते. मम्मीचं बरोबर आहे का थोडंसं? मुलांना म्हणते अभ्यास कर आणि मम्मी मोबाईल पाहते, हो ना? आणि खरंच बरं, आपण रमाईचा वाटा असं चालू शकतो का? असं जर सर्व मम्मींनी केलं तर, हो ना? रमाईने त्या काळी त्यांचं घर कसं चालवायचं हे नियोजन केलं होतं. परिस्थिती नव्हती आणि मग आता कसं करायचं? तर एका बॅरिस्टरची बायको असून सुद्धा त्यांनी गोड्या थापल्या आणि त्या गोड्याच्या पैशातून घर कसं चालवायचं हे नियोजन तिने त्या काळामध्ये केलं, हो ना? तर मला असं म्हणायचं आहे की आताच्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या मोबाईलमध्ये राहतात आणि दुसऱ्यांकडनं अपेक्षा करतात की दुसऱ्यांकडनं म्हणजे तुमच्याकडनं अपेक्षा करतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी हे पुढे जाऊन एक मोठं व्यक्तिमत्व बनलं पाहिजे. खरंच रमाईचे लेकरं असे असेल का? पण मला असं अपेक्षा आहे की उर्गेन संघरक्षेच्या मुलांनी भविष्यामध्ये असं करायला नको. तुम्ही कराल असं? कराल का? नवीन पिढी येणार, मला रमाईचे लेकरं असे पाहिजे की त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे की असं का? तुम्ही सरस्वतीचा फोटो बघितला? विद्येची देवता सरस्वती बघितला ना? बऱ्याच कार्यक्रमामध्ये किंवा बऱ्याच शाळांमध्ये विद्येची देवता सरस्वतीचं आधी पूजन केलं जाते ना? पण तिथं सावित्रीबाई रमाई यांच्या आधीची देवता आहे, विद्येची देवता म्हणतात. मग स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार का नव्हता? त्या शिकल्या का नाही? हो ना, देवता होती ना ती, पण तरी स्त्रियांना बोलण्याचा, चालण्याचा, कोणत्या स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नव्हता. आणि तो मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी आपल्या अंगावर
पाहिजे. आणि रमाईचे लेकरू कोण आहे? आपण. बरे, जेव्हा आपण ई शब्द म्हणतो, ई शब्दाचा अर्थ काही आहे का? जेव्हा आला ई लागते तेव्हा आई तयार होते, आणि जेव्हा रमाला ई लागलं तेव्हा काय तयार झालं? अरे वा, छान. बघा, मला अशी रमाई अपेक्षित आहे. चुकलो पण शिकलो ते महत्वाचे. चुकतो ना आपण, पण त्या चुकण्यातून शिकणं महत्वाचं आहे, हो ना? थकलो पण टिकलो ते महत्वाचे. रमाई थकली, आपण पण थकतो, आई पण थकते, हो ना? पण तेवढं थकू नाही, त्या कामासाठी टिकलो ते महत्वाचे. रडलो पण घडलो ते महत्वाचे. पडलो पण धडपडलो ते महत्वाचे. उरलो पण सर्वांना पुरून उरलो ते महत्वाचे. हरलो पण शेवटी बहरलो ते महत्वाचे, हो ना? आपण चुकतो, रडतो, हरतो, पण यामधूनही आपल्याला बाहेर निघून बहरायचंय, हो ना? 1931 साली डॉक्टर बाबासाहेब लंडनला गेले, पहिली गोलमेज परिषद. आणि 1932 साली परत दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले. आणि लंडनवरून ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एवढा मोठा जनसमुदाय तिथे जमा झाला होता. कुठे? मुंबईला. कुठे? आणि मग सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करत होते. आणि एक झाल्यावर एक, दुसरे, असे सर्व लोक गर्दीच्या गर्दी तिथे जमली आणि बाबासाहेबांचे स्वागत करत होते. आणि सर्वात शेवटी रमाबाई गेल्या. आणि सर्वात शेवटी रमाबाई गेल्यावर तो क्षण जो आहे, तिथे एक पत्रकार आलेले होते, पत्रकार सहस्त्रबुद्धे. ते जनता पत्राचे पत्रकार होते. जनता पत्राचे म्हणजे जनता नावाचा तेव्हा एक पेपर पब्लिश होत होता. आणि त्या पब्लिशचे जे पत्रकार होते ते होते सहस्त्रबुद्धे. बोलता येते तुम्हाला? ओके. आणि मग त्यांनी एक क्षण टिपला त्यांचा, जेव्हा रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार घालत होत्या, तेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात शेवटी हार घालताना त्यांनी बघितले. आणि मग जेव्हा त्यांची ती सभा भरली होती आणि सभेमध्ये मग त्या पत्रकारांनी रमाईला प्रश्न विचारला. 2 प्रश्न विचारले. किती प्रश्न विचारले? आठवण ठेवायचे, मी तुम्हाला विचारत जाईल. किती प्रश्न विचारले? पहिला प्रश्न की बाबासाहेबांना तुम्ही सर्वात शेवटी हार का घातला? कुठला आहे पहिला प्रश्न? दुसरा प्रश्न, जेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला तेव्हा तुमची नजर बाबासाहेबांच्या मुखाकडे का नव्हती, त्यांच्या पायाकडे का होती? लक्षात राहील? दोन्ही प्रश्न लक्षात राहील सर्वांच्या? ओके. आणि मग प्रश्न विचारला, सभा होती ती, आणि सभेमध्ये रमाईला सहस्त्रबुद्धे यांनी हा प्रश्न विचारला होता आणि 2 शब्द बोलायला लावले होते. आणि रमाबाई तर कधी बोलली नव्हती, तो कॉन्फिडन्स रमाबाई मध्ये नव्हता आणि ती लाजत होती. आणि आता एवढ्या लोकांसमोर नाव घेतलं, बोलावं तर लागेल, हो ना? नाही म्हणता येईल का? आणि मग बोलता येत नाही, आणि बोललं नाही तरी पंचायत, हो ना? आणि मग कशी तरी रमाई सर्व लोकांसमोर उभा राहिल्या. आणि मग रमाईला बोलण्यास सुरुवात
केली. अध्यक्ष महाराज, दलितांचे बाबा, माझे थोर पती आणि माझ्या सर्व लहान थोर बंधू भगिनींनो, सहस्रबुद्धे यांनी माझ्याकडे 2 प्रश्न केले. किती प्रश्न केले? आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी आता तुम्हाला देणार आहे. चुकलं मागलं तर क्षमा करा अशी मी आशा करते, अशा रमाई बोलल्या. त्यांनी पहिला प्रश्न विचारला होता. कोणता? तुम्ही बाबासाहेबांच्या गळ्यात सर्वात शेवटी हार का घातला? मग त्याचं उत्तर रमाईने दिलं की ज्यांना ज्यांना बाबासाहेबांचे दर्शन कधी नाहीच घडते त्यांना पहिल्यांदा संधी देणे हे मी माझं आद्य कर्तव्य समजते. बघा, एवढी मोठी बॅरिस्टरची बायको ती एका गर्वात न जाता एक सामान्य नागरिकासारखा तिने विचार केला. बघा ती किती महान होती की आधी ज्या लोकांना संधी मिळत नाही त्यांना मी आधी संधी दिली पाहिजे. आणि मला तर बाबासाहेबांची भेट कधी ना कधी होणारच होतं, हो ना? नाहीतर बघा आता कार्यक्रम असतात ना, लग्न असते, बारसं असते, भाषणाचा कार्यक्रम असते. बऱ्याच लोकांना कसं पुढे पुढे करायची सवय असते ना. पुढे जाऊ द्या, फोटो काढू द्या, मी कशी दिसते, माझी लिपस्टिक कशी दिसते, हो ना? रमाईने तसा विचार केला का? म्हणूनच ती रमाई होती ना. त्यानंतर दुसरा प्रश्न कोणता? कुठला होता दुसरा प्रश्न? अच्छा, हम काजू बदाम कम खा रहे हैं घर पे, है ना? याददाश्त सबकी मजबूत है. दुसरा प्रश्न होता की बाबासाहेबांच्या गळ्यात जेव्हा तुम्ही हार टाकला तेव्हा तुमची नजर बाबासाहेबांच्या मुखाकडे म्हणजे चेहऱ्याकडे न राहता तुम्ही त्यांच्या पायाकडे का नजर होती, हो ना? तर त्यावर रमाईने उत्तर दिलं, बाबासाहेब हे दीनदलितांचे, गोरगरिबांचे, बाबासाहेबांनी दीनदलितांच्या उद्धाराचं एक कंकण बांधलं आहे. कंकण बांधलंय म्हणजे एक प्रण केलं आहे त्यांनी. आणि मी त्यांची पत्नी, आणि या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी ती दृष्टी त्यांच्या चेहऱ्याकडे न ठेवता त्यांच्या पायाकडे ठेवली. नजर लागू नये म्हणजे मनात त्यांचा असं स्वार्थ यायला नको. त्यांना असं वाटलं की मी एवढ्या मोठ्या व्यक्तीची चुकूनही मला एका स्वार्थाचा गंध लागायला नको, असा रमाईचा उद्देश होता. आणि म्हणून रमाईने बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे न पाहता